आपण करणार आहे बटाट्याची भाजी. प्रथम आपण मिरची, कढीपत्ता, बटाटा, कांदा चिरून घेतलेला आहे. आता आपण गॅस लावून घेतलेला आहे. कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आता आपण तेल तापलेलं आहे. थोडंसं तेल तापलं आणि थोडंसं जिरं टाकायचं. आपण हा जो पातळ बारीक कांदा चिरलेला आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये टाकून हा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. आता आपण हा चांगला कांदा गुलाबी रंगावरती परतून घेतला आहे. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि मिरची पण टाकून द्यायची. तर चांगलं थोडं परतून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकूया. हिंग टाकलं की लगेच बटाटा पण टाकूया आणि बटाटा टाकल्यावर आपण हळद पण टाकायची. हळद आधी नाही टाकायची कारण हळद ती करपते. बटाटा टाकून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया, थोडीशी हळद टाकूया. आपण हा बटाटा चांगला परतून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकूया. आता आपण ते चांगलं परतून घेऊ. आता आपण बटाट्याच्या भाजीमध्ये थोडीशी साखर पण टाकूया. ती दिसते तुमच्या नानी चवीला चवीला पण छान लागते आणि बटाट्याला चमक पण येते. आज बाबांसाठी केलेली आहे भाजी. ते ऑफिसमध्ये डबून येतात ना, मग माझ्या हातात गरम गरम खाल्लं त्यांना छान वाटतं. दरवेळेला आईसाठी करतं, पण आज बाबांसाठी काहीतरी वेगळं केलं. खूप छान वाटत आहे. तुम्ही पण खाऊन बघा आणि मलाही सांगा.